पुढच्या गाण्यासाठी मी पुन्हा एकदा स्पर्धकांना इकडे बोलवणार आहे, पण यावेळी मात्र उपशास्त्रीय थाटाची गाणी घेऊन आपले फायनलिस्ट आपल्या समोर येणार आहेत. सर्वप्रथम मी आमंत्रित करते राहुल सक्सेनाला. राहुल, तू मराठी नाही आहेस हे आता सांगावं लागतंय लोकांना, आठवण करून द्यावी लागते. तू इतका सुंदर सुरेख गाणी गातोस, तर मला सांग, ह्या स्पर्धेमध्ये जेव्हा तू मराठी गाणी सादर करतोस आणि त्यात सुद्धा अशी क्लासिकल बेस्ड जेव्हा गाणी सादर करतोस, तेव्हा कशा पद्धतीने तयारी करतोस? सबसे पहले गाने की जो जान है, उसकी चाल, उसकी कॉम्पोजिशन, वो सबसे ज़्यादा महत्व रखती है. उसके शब्द ज़्यादा महत्व रखते हैं. शायद इस वजह से बहुत ध्यान रखना पड़ता है मुझे, क्योंकि मेरी भाषा नहीं है, इसलिए मुझे थोड़ा ज़्यादा एफर्ट देना पड़ता है. लेकिन उसकी कोई एक्सक्यूज़ नहीं है. वो ऑब्वियसली मुझे सब मेरे दोस्त हैं और मेरे मेंटोर्स हैं, मेरे जजेस हैं, जो हम लोगों को सबको इक्वल बताते हैं, सब समझाते हैं. तो अब तो मुझे मतलब थोड़ा पहले के मुकाबले अब मुझे थोड़ी आसानी होती है उन गीत को जल्दी समझने में, सिर्फ उसको गाने में थोड़ी दिक्कत होती है. चलो, तो अभी एक बहुत अच्छा गाना तुमसे सुनना है आणि खूप छान होते तुझं गाणं. धन्यवाद. ऑल द बेस्ट. काटा रुते कुणाला, काटा रुते कुणाला, काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी, काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी, मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे. रुते कुणाला, काटा रुते कुणाला, काटा रुते कुणाला. सांगू कशी कुणाला, सांगू कशी कुणाला, कळ्यातल्या जीवाची, सांगू कशी कुणाला, कळ्यातल्या जीवाची, चिरदाह वेदनेचा मज श्राप हात आहे. रुते कुणाला, काटा रुते कुणाला, काटा रुते कुणाला. हा स्नेह वंचना की, हा स्नेह वंचना की, काहीच कळेना. हा स्नेह वंचना की, काहीच कळेना. आयुष्य ओघळून मी रिक्त हस्त आहे. रुते कुणाला, काटा रुते कुणाला, काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी, मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे. रुते कुणाला,
सा रे ग मा